अनिसचे पदाधिकारी एसआयटीच्या भेटीला, खरात प्रकरणाला नवं वळण, 4 तासापासून एसआयटीची बैठक सुरू। चाकणकर यांना अटक करा, महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरूनही हटवा, सुषमा अंधारे यांची मागणी। अशोक खरात प्रकरणी दोषींवर कारवाई होणार, राष्ट्रवादीचे नेता प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। अशोक खरात प्रकरणामध्ये चाकणकरांचा नवा व्हिडिओ आला समोर। चाकणकर अशोक खरातसह पूजा करत असल्याचं उघड। रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकरांमध्ये वाद सुरूच, चाकणकर फरार झाल्याचा ठोंबरेंचा आरोप। जलजीवन मिशनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मध्ये सामंजस्य करार। युद्धात आतापर्यंत 1,500 पेक्षा जास्त इराणी नागरिकांचा मृत्यू, इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये 1,000हून अधिक लोक ठार। इराणचा इस्रायल आणि अमेरिकेच्या तळांवर रात्रभर जोरदार हल्ला, अमेरिकेच्या विरोधात इराणकडून 5 मोठ्या आणि तीव्र आकाराच्या क्षेपणास्त्रांचा मारा। इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी जाहीर केली 3 लक्ष्य, अण्वस्त्रांचा धोका, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा धोका नष्ट करणारं हे उद्दिष्ट निश्चित। अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातल्या परस्परांवरच्या हल्ल्यांना तात्पुरता युद्धविराम, दोन्ही देशांनी हल्ले काही काळासाठी थांबवले। डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचा दौरा पुढे ढकलला, इराणच्या सोबत तणाव वाढण्याची भीती। होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याची इराणची पुन्हा घोषणा, सामुद्रधुनीतील सर्व व्यापारी जहाजांना इशारा देणारा व्हिडिओ केला प्रसारित। नेतन्याहूंनी केली घोषणा, ते जिवंत आहेत, मृत्यूच्या अफवांवर दिलं स्पष्टीकरण। आखाती युद्धामुळे विमान कंपन्यांना आर्थिक नुकसान, विमान कंपन्यांना दररोज 200 कोटींचं नुकसान। गॅस सिलेंडरचं केवायसी पूर्ण न केल्यानं अनेकांना अडचणी येत आहेत, ओटीपी मिळायला येणारी अडचण ग्राहकांनी दूर करावी, गॅस एजन्सीसह सरकारचं आवाहन। तेलंगणातील भाजपा नेता टी राजा सिंग यांचं वादग्रस्त विधान, औरंगजेबाची कबर जेसीबीनं उखडून फेका। पश्चिम बंगालमध्ये ममताला हरवणं अशक्य, संजय राऊत यांनी केला दावा। आसामच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री हेमंत बिस्वा जालुकबारीतून 7व्यांदा रिंगणामध्ये। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात, नागपूरच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, अपघातात एकूण 3 विद्यार्थी ठार। चौदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी महोत्सव, चौदार तळे सत्याग्रहाला होऊन 99 वर्ष पूर्ण। मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पावसानं झोडपलं, जालना संभाजीनगर इथे गारांसह अवकाळी पाऊस।